सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत आज आपण एक अनुभव साक्षात्कार बघणार आहोत. मुंगसाजी महाराजांनी आईच्या आज्ञेचे पालन कसे केले हा वृत्तांत इथे ऐकणार आहोत. मुंगसाजी महाराज आपल्या भक्तांसोबत नेहमी भटकत असायचे. गावात एका ठिकाणी मात्र त्याच जास्त वास्तव्य असायचे हे त्यांच्या भावाच्या लक्षात आले. त्यांनी एका सुताराला बोलावून घेतले. त्याला देवाच्या सिंहासनाकरिता बंगळी तयार करण्यास सांगितले. त्याने आनंदाने ही कामगिरी स्वीकारली. भगवंताचे सिंहासन बनवून आपले जीवन सार्थक होईल या भावनेने त्याने अत्यंत कलाकुसरीने बंगळीचे सिंहासन तयार केले आणि मुंगसाजी देवाच्या स्वाधीन केले. देवाच्या भावाने आणि भक्तजनांनी त्यांचे कौतुक केले. त्याला त्याचा मोबदला देण्यात आला, परंतु त्याने तो भगवंताच्या पायावर ठेवला. भगवंत त्या बंगळीवर बसून मोठमोठ्याने झोके घेऊ लागले आणि आनंदाने लावण्या म्हणत त्यावेळी संत भक्त भक्तिभावाने त्यांना लावण्या म्हणण्यास साथ देत असत. देव बंगळीवर बसायचे आणि तिथेच झोपत असे. बंगळी 24 तास हलत असत. ती बंगळी मुंगसाजीच्या दरबारात आजही तशीच आहे. देवाला सतत आपल्या भक्तांची काळजी असायची. भक्तांची दुःख दूर करण्यासाठी रात्रंदिवस भटकत असे. असेच एक दिवस भूक तहान विसरून देव भक्तांची दुःख दूर करण्यात मग्न होते. त्यांची आई मात्र भगवंतासाठी जेवणाचे ताट तयार करून त्यांची वाट पाहत बसली होती. मध्यरात्री झाली तरीही भगवंताचा पत्ताच नाही. वाट पाहून गमाई थकली. तिला झोप येऊ लागली. तरीही देवाची त्या वाट पाहत होत्या. तेवढ्यात भगवंत घरी आले. आपल्या आईला जेवणाचे ताट वाढून मागू लागले. आई देवावर रागावली. आईने देवाला ताट वाढून देण्यास नकार दिला. देव मात्र जेवणासाठी हट्टच करू लागले. त्यावेळी आईने देवाला वचन मागितले. त्यावर देव आनंदाने म्हणाले, माग आई, कोणते वचन पाहिजे ते आयुष्यभर पाळी. त्यावर आई म्हणाली, नाही, तुला ते जिवंतपणी आणि मेल्यानंतर सुद्धा पाळावयाचे आहे. त्यावर भगवंतांनी आईला कोणते वचन पाहिजे असे विचारले. देवाला आईने सांगितले, दिवसा तू कुठेही फिरत राहा, परंतु रात्री मात्र तू मला बंगळीवरच पाहिजे. देवांनी आईला वचन दिले. देवाने ते आयुष्यभर तर पाळलेच आणि मृत्यूनंतर सुद्धा पाळले. कारण आजही बंगळी खाली देव झोपल्याच्या आकाराची मूर्ती आहे. देव बंगळीवर झोके घेत असताना त्यांचे भक्त रामजी माळी यांना धामणगावाविषयी विचारले. मुंगसाजी महाराज क्षणभर शांत झाले आणि म्हणाले, आधी आघाडे धोत्रे वाढवीन आणि नंतर धामणगावाला पंढरी करीन. असे म्हणून मुंगसाजी देव झोपी गेले. वर्षामागून वर्ष गेली. आईला दिलेले वचन देवांनी हयात असेपर्यंत तर पाळलेच, परंतु मृत्यूनंतर सुद्धा पाळले. आजही बंगळीच्या खाली झोपलेल्या अवस्थेत भगवंताची मूर्ती प्रत्यक्ष देवाने उभारून धामणगावात त्यांचे अस्तित्व कायम केले. आजही भक्तांना त्या मूर्तीचे दर्शनाने प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन होते. हे दृश्य पाहून भाविक भक्त सद्गदित होऊन पुन्हा पुन्हा नतमस्तक होतात. मुंगसाजी देवाची अगाध लीला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते. धामणगावामध्ये सर्वत्र भगवंताच्या नावाचा जय जयकार दुमदुमत आहे. त्यांच्या कीर्ती महिमा सर्व भक्त गात आहेत. श्री संत मुंगसाजी महाराज की जय. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय.